नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत टेन्स. टेन्सचे मुख्य 3 प्रकार आहेत: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. प्रत्येक टेन्सचे 4 प्रकार आहेत, म्हणजे एकूण 12 प्रकार आहेत. तर आपण सुरुवातीला तिन्ही काळाचे सिंपल टेन्स बघणार आहोत. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. जे 3 मुख्य काळ आहेत, त्या तिन्ही काळांचे सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर तिन्ही सिंपल बघणार आहोत अगोदर. तर याच्यामध्ये एक उदाहरण घेऊ अगोदर. आय राईट अ पोएम. आय राईट अ पोएम. आता हे जे उदाहरण घेतले आपण, याच्यामध्ये यस प्लस V1 प्लस ओ अशा प्रकारे जे वाक्यरचनाचं सूत्र आहे. आणि याच्यामध्ये लक्षात ठेवण्याची एकच बाब म्हणजे ही, सी, इट एकवचनी कर्त्यासोबत आपल्याला V1 प्लस यस किंवा ES वापरावे. त्याच्यानंतर सिंपल पास्ट टेन्स मध्ये हे सेंटेन्स कंटिन्यू करू. आय रोट अ पोएम. याच्यामध्ये यस प्लस V2 प्लस ओ क्रियापदाचं दुसरं रूप वापरलेलं आहे. याच्यामध्ये राईटचं रूढ झालेलं आहे, बाकी सेंटेन्स तसंच आहे. त्यानंतर सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आय शाल राईट अ पोएम. याच्यामध्ये यस प्लस शॉल किंवा विल दोन्हीपैकी जे योग्य सुटेबल जे आहे ते, प्लस V1 प्लस ओ. अशा प्रकारे आपण तिन्ही सिंपल जे काळ आहेत ते बघितलेले. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. त्याच्यामध्ये जे फॉर्म्युला जे आहेत ते लक्षात ठेवायचे. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये यस प्लस V1 प्लस ओ, सिंपल पास्ट मध्ये यस प्लस V2 प्लस ओ, सिंपल फ्युचर टेन्स मध्ये यस प्लस शाल किंवा विल प्लस V1 प्लस ओ. त्याच्यानंतर प्रेझेंट कंटिन्यू टेन्स बघू आपण. याचा जो सूत्र आहे बघा, यस प्लस HV म्हणजे हेल्पिंग वर्ब, प्लस V4 प्लस ओ. बघा, आय एम रायटिंग अ पोएम. याच्यामध्ये एम इज आर. एम इज आर जे हेल्पिंग वर्ब आहे, त्याला शॉर्ट फॉर्म HV आपण लिहिलेला आहे, ते लक्षात ठेवायचे. एस प्लस HV प्लस V4 प्लस ओ. V4 म्हणजे क्रियापदाला जे ING प्रत्यय लावलेले आहे त्यालाच इथं V4 लिहिलेलं आहे आपण. आय एम रायटिंग अ पोएम, ही इज रायटिंग अ पोएम, दे आर प्लेइंग क्रिकेट. हे सर्व तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकतात. एम इज आर. त्याच्यानंतर पास्ट कंटिन्यूस बघू आपण. याच्यामध्ये यस प्लस HV म्हणजे हेल्पिंग वर्ब प्लस V4 म्हणजे क्रियापदाला ING प्रत्यय लागलेला आणि ओ. ते सेंटेन्स आपण कंटिन्यू करू. आय, आता सिंगल असल्यामुळं आय च्या सोबत हेल्पिंग वर आपण वॉज घेतले. आय वॉज रायटिंग अ पोएम किंवा आय वॉज रायटिंग अ लेटर.
आय वॉज प्लेइंग क्रिकेट. आता याच्या जागेवर आपण दे जर यूज केलं सुरुवातीला सब्जेक्ट जर दे घेतला तर अनेक वचन असल्यामुळं दे वेर रायटिंग अ पोएम. किंवा दे वेर प्लेइंग क्रिकेट. याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखे दोनच आहे, वॉज आणि वेअर. बाकी सूत्र सारखंच आहे प्रेझेंट कंटिन्यूज आणि पास्ट कंटिन्यूज मध्ये. फक्त एम इज आर लक्षात ठेवायचंय प्रेझेंट कंटिन्यूज मध्ये आणि पास्ट कंटिन्यूज मध्ये वॉज आणि वेअर. त्यानंतर आता फ्युचर कंटिन्यूज मध्ये यस प्लस शॉल बी will be plus V4 plus O. I shall be right writing a poem. I shall be writing a poem. किंवा he will be writing a poem. अशा प्रकारे आपण सिंपल तिन्ही काळाचे सिंपल टेन्स बघितलेत आणि तिन्ही काळाचे जे कंटिन्यूज आहेत कंटिन्यूज टेन्स बघितले. परफेक्ट टेन्स बघणार आहोत आपण. त्याच्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, तिन्ही काळाचे परफेक्ट टेन्स बघणार आहोत. तर सुरुवातीला प्रेझेंट परफेक्ट टेन्स बघू. बघा याचं जे सूत्र आहे एस प्लस एच व्ही हेल्पिंग वर्ब प्लस V3 प्लस ओ. एस सब्जेक्ट एच व्ही याच्यामध्ये ही सी इट सोबत आपल्याला हॅज एच व्ही यूज करायचा आहे. तर यू दे वी याच्यासोबत हॅव यूज करायचा आपल्याला एच व्ही हेल्पिंग वर्ब. तर बघा आय हॅव प्लेड क्रिकेट. अशा प्रकारे याचं उदाहरण येऊन जाईल. आय सब्जेक्ट हॅव हेल्पिंग वर्ब प्लेड V3 आणि ऑब्जेक्ट क्रिकेट. तर आता पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये बघा याचं सूत्र यस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आपण हॅव किंवा हॅज वापरलं होतं, तसं पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये हॅड वापरणे. आणि हॅड जे आहे हे सर्व जे सब्जेक्ट असणार आहेत आय यू ही सी इट हे सर्वांना हॅडच आपल्याला वापरायचं आहे. तर बघा याचं जे सूत्र आहे एस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ. आता हेच उदाहरण आपण पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये लिहू. आय हॅड प्लेड क्रिकेट. तर बघा हा झाला यस, हॅड हा हेल्पिंग वर्ब, प्लेड V3 आणि क्रिकेट ऑब्जेक्ट. तर अशा प्रकारे पास्ट परफेक्ट टेन्स बघितला आपण. आता फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये
एस प्लस हेल्पिंग वर्ब प्लस V3 प्लस ओ. याच्यामध्ये आय आणि व्ही सब्जेक्टसाठी आपण शॉल हॅव हेल्पिंग वर्ब वापरणार आहोत. तर ही, सी, इट, यू, दे, वी या इतर सर्वांसाठीच आपण विल हॅव हेल्पिंग वर्ब वापरणार आहोत. तर एक आता उदाहरण बघू आपण. हे उदाहरण आता फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये कन्वर्ट करू आपण. बघा, आय शॅल हॅव प्लेड क्रिकेट. अशा प्रकारे तिन्ही परफेक्ट टेन्स जे आहेत तिन्ही काळाचे आपण बघितलेत. आता परफेक्ट प्लस कंटिन्यूज काळ बघणार आहोत आपण. तर सुरुवातीला बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूज टेन्स बघू. त्याचं सूत्र जे आहे एस प्लस याच्यामध्ये हॅव बीन किंवा हॅज बीन प्लस, इथं जागा नसल्यामुळे इकडे लिहितोय मी, V4 घ्यायचे तुम्हाला. V4 म्हणजेच क्रियापदाला ING प्रत्यय लागलेला असतोय आणि शेवटी ऑब्जेक्ट. आता वरील सेंटेन्स जे आहे ते आपण ह्या काळामध्ये कन्वर्ट करू. आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. बघा, याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आपण हॅव बीन वापरलेला आहे आणि प्लेला ING प्रत्यय लावलेला आहे, म्हणजेच त्याला आपण V4 इथे लिहिलेलं आहे. अशा प्रकारे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स त्याचं उदाहरण बघितले. आणखीन एक उदाहरण बघू आपण. ही has been reading a lesson since morning. बघा, दुसरं सेंटेन्स सुद्धा आपण एक घेतलेलं आहे. ही हॅज बीन रीडिंग अ लेसन सिन्स मॉर्निंग. अशा प्रकारे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स आपण बघितलेलं आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे जे सूत्र आहेत ते पाठ ठेवणं गरजेचं आहे. आता पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स मध्ये बघा, याच्यामध्ये सुद्धा एस प्लस HV म्हणजे हेल्पिंग वर्ब प्लस V4 प्लस ओ. आता याच्यामध्ये हॅड बीन यूज करणे आपल्याला. जसं आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स मध्ये हॅव बीन किंवा हॅज बीन दोन्हीपैकी यूज करावं लागतं जे सुटेबल आहे. तर पास्ट परफेक्ट कंटिन्यूज मध्ये आपल्याला हॅड बीन यूज करणे. तर याच्यामध्ये ही हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. ही हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. हॅव बीनच्या जागेवर हॅड बीन आलेलं आहे. त्याच्यानंतर फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्स मध्ये बघा, एस प्लस HV म्हणजे हेल्पिंग वर्ब प्लस V4 प्लस ओ. तर याच्यामध्ये आय आणि व्ही साठी आपण शॉल हॅव बीन
आणि इतर जे आहेत यू, दे, वी यांच्यासाठी आपण विल हॅव बीन वापरणार आहे. तर बघा आता एक उदाहरण घेऊ. ही विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. अशा प्रकारे आज आपण टेन्स एक शॉर्टकट बघितलेले सर्व प्रकार. आणखीन डिटेल्स मध्ये आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये